पुण्यातील जुन्नर तालुक्यामध्ये दुचाकीस्वाराला कारने चिरडल्याची घटना घडली. अनैतिक संबंधातून हा प्रकार केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेला अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला असून या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. जुन्नर तालुक्यात अनैतिक संबंधातून एका व्यक्तीला गाडीखाली चिरडल्याचा प्रकार समोर आलाय. यामध्ये अपघात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुणे नाशिक महामार्गाजवळ ही धक्कादायक घटना घडली. शाबीर कुरेशी असं मृत व्यक्तीचं नाव असून त्यालाच कारने चिरडल्याची घटना घडलेली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करतायत. पुणे नाशिक महामार्गालगत एका हॉटेलसमोर शाबीर कुरेशी हा व्यक्ती त्याच्या दुचाकीवर बसलेला होता. तेव्हा पाठीमागून एक कार भरधाव वेगाने आली आणि या भरधाव वेगातील कारने दुचाकीस्वाराला जागीच चिरडले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून ही घटना बघताना अपघात झाला असल्याचं दिसत आहे. या प्रकरणी आरोपी अभिजित सोनवणे याला नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. हा सर्व प्रकार अनैतिक संबंधातून बदला घेण्यासाठी केल्याचा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी नारायणगाव पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. अनैतिक संबंधांच्या कारणामुळे आपण अनेकदा हत्या किंवा आत्महत्या केल्याच्या घटना ऐकतो. जुन्नरमधील देखील अशीच एक घटना समोर आली आहे.